नमस्कार मंडळी, माती माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण आज पाहतोय साकोरे गावामध्ये हे प्रवीण मोडवे यांनी लावलेलं सफरचंदाचं झाड आणि त्याला आलेली फळं. हे पहा, सफरचंद 5 सफरचंद याला आलेली आहेत. पेरूच्या बागेमध्ये खरं तर यांनी एक झाड प्रयोग म्हणून लावलेलं आहे. ही त्यांची संपूर्ण पेरूची बाग आहे. त्यांची संपूर्ण मुलाखत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत. तर त्याच्यात एक प्रयोग म्हणून त्यांनी एक सफरचंदाचं झाड लावून पाहिलं, आपल्याकडे सफरचंद येऊ शकतं का. तर निश्चित हे झाड आपण पाहू शकतो, एक 5 फूट उंचीचं झाड झालेलं आहे आणि त्याला सफरचंद आलेलं आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून की 5 फळं पहिल्यांदा आलेली आहेत. त्याचबरोबर आपण आहोत साकोरे गावातील एका प्रायोगिक तत्वाच्या शेतीवर, जिथं आपल्याला आज पाहायला मिळणार आहे सफरचंदाचं झाड लावलेलं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील साकोरे या गावामध्ये सफरचंदाचं झाड लावलं आहे आणि त्याला फलधारणा झालेली आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणार आहोत सफरचंदाच्या झाडाविषयी माहिती. आणि तसंच या प्रवीण मोडवे या शेतकऱ्याने एक नवीन प्रयोग केलेला आहे. खरं तर या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पेरूची शेती फार कमी पाहायला मिळते, परंतु या तरुण शेतकऱ्याने एक अभिनव प्रयोग करून जमेल त्या पद्धतीने फळझाडं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पेरूची बाग आहे. त्या पेरूच्या बागेविषयी आपण पहिली माहिती घेणार आहोत. तर प्रवीणराव, नमस्कार. नमस्कार. आपण हे पेरू कधी लावलेत? हे साधारणतः 1.5-2 वर्ष झाले असेल, 1.5-2 वर्ष. 2 वर्षामध्ये फलधारणा झालेली. तशी तर ती 6 महिन्यातच फळधारणा होती, परंतु आपण झाडांची ग्रोथ होण्यासाठी, झाडं मजबूत होण्यासाठी आपण थोडी फळधारणा लेट धरली. मला आता असं विचारायचं आहे की आपल्याला ह्या पेरूची बाग लावावी अशी प्रेरणा कशी मिळाली? पेरू आपण लावावेत म्हणजे हा प्रयोग आपण केला पाहिजे असं आपल्याला का वाटलं? यापूर्वी आपण या शेतांमध्ये काय पिकं घेत होतो? पूर्वी आपण या शेतामध्ये मका, बाजरी, गहू अशी पिकं घेत होतो. परंतु सहज एक दिवस असंच मित्राकडे गेलो होतो. त्याच्या शेतीमध्ये पेरू बाग बघितली. त्यानंतर असं वाटलं की आपण पण बाबा थोडं छोटी का होईना एक बाग लावावी. त्या माध्यमातून मी ही बाग लावण्याचा प्रयत्न केला. ही रोपं कुठून आणली होती आपण? ही रोपं मी इंदापूरवरून आणलेली आहेत. इंदापूर नर्सरी मधून कुठल्या जातीची आपण ही आणली? तायवान पिंक म्हणून आहे. तायवान पिंक जातीची फळं म्हणजे पेरूची झाडं यांनी आणली. 2 वर्षामध्ये साधारण आता मी तोडणी पाहतोय तर एका तोड्याला साधारणपणे आता 300 किलो माल निघालेला आहे. आज आता भाव काय आहेत पेरूचे? आत्ता भाव 40-50 रुपये भाव आहे आता पेरूला. म्हणजे पहा, पेरूची जर आपण बाग लावली तर त्या पेरूच्या बागेपासून आपण जे उत्पन्न काढू शकतो ते मका, गहू, ज्वारी हे जी पिकं आपण सर्वसाधारण पारंपरिकरित्या करतो त्यापेक्षा जास्त उत्पादन आपण नक्कीच घेऊ शकतो. ही या व्हिडिओमागची प्रेरणा आहे. खरं तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पेरूच्या लागवडीविषयी जास्त माहिती आपण देणार नाही, कारण यूट्यूबवर अनेक चॅनलवर पेरूच्या विषयी माहिती दिलेली आहे. परंतु या भागामध्ये आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये फळं झाडे लावण्याची गरज आहे की ती फळे झाडे येऊ शकतात. म्हणून हा आपण एक प्रेरणा देणारा असा व्हिडिओ बनवत आहोत. तर प्रवीणराव, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस आपण ही लागवड केली तर कोणता सीझन होता तो लागवड करण्याचा? पावसाचा सीजन होता तो. म्हणजे जून जुलैमध्ये आपण ही लागवड केली. जून जुलैमध्ये. आणि जून जुलैमध्ये लागवड केल्यानंतर या रोपांची मर वगैरे झाली का? मर म्हणजे जे आपण जी 240 हुंडे आणली होती त्यातले एक 4 ते 5 हुंड्या मेल्या असतील. म्हणजे आपल्या ह्या भागामध्ये पेरूसाठी पोषक वातावरण आहे. जर आपण लागवड योग्य पद्धतीने केली तर मर होत नाही. मग त्याला जास्त निगा घ्यायला लागली होती का? म्हणजे काही खतं टाकली, औषधं फवारणी केली किंवा काय केलं? लागवड केल्यानंतर 1 महिनाभर त्यांना आहे ना आणि कमी प्रमाणात दिलं.
आणि थोडं ड्रिचिंग ठेवलं त्याला. ड्रिंचिंग केलं होतं हो. आणि त्याच्यामुळं ते पटकन आता साधारण मी आता पाहतोय तर 3 फूट ते 5 फूट या दरम्यान त्या झाडांची वाढ झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर फलधारणा झालेली आहे. म्हणजे एका झाडाला कमीत कमी 50-60 पेरू आता तरी आहे. 50-60 काही जास्त आहेत काही ठिकाणी. म्हणजे ही परवडणारी शेती असं तुमचं मत. परवडणारी. अ, आणखी याला काय काय समजा खतांचा खर्च किती झाला आहे? औषधांचा खर्च किती झाला? साधारणतः खर्च याला आपण एक 7-8-10 हजार रुपये खर्च केलेला आहे. औषधं ते एक पण बेसल डोस आणि शेणखत. या क्षेत्र किती आहे या पेरूचं सगळं? 10 गुंठे. 10 गुंठ्याला तुम्ही 2 वर्षात फक्त 10,000 रुपये खर्च केलाय. 10 हजार रुपये खर्च आणि ते प्लस एक दीड वर्षाची म्हणजे जोपर्यंत आपण फळधारणा धरायचं ठरवलं नाही तोपर्यंत त्याच्यात आपण आंतरपीक घेतलेले आहे. म्हणजे पडून नव्हतं ते, पडून नव्हतं. वाफा पडून आंतरपीक नव्हतं. घेतलेले आहे आपण त्याच्यात. हां. म्हणजे शेती पडून न ठेवता फळबाग डेव्हलप करता येऊ शकते. खरं तर याला खर्च फार कमी आलेला आहे. 10,000 रुपये खर्च म्हणजे काहीच खर्च नाही आणि 2 वर्षामध्ये आता साधारण या आता तोडणी सुरुवात झालेली. मी हा पहिलाच तोडा आहे का? दुसरा तोडा आहे. दुसरा तोडा आहे. मग काल किती तोडलं होतं? काल 200 किलो तोडले होते. काल 200 किलो, आज साधारण 300 किलोच्या आसपास 300-350 किलोच्या आसपास म्हणजे तोडलेलं. आता ह्या सीझनला जी फळधारणा आहे, तुमचं काय मत आहे बा हे किती टनापर्यंत जाईल हे सगळं? आता तुम्ही जवळ-जवळ 500 किलो तोडून झाले, मग अर्धा टन झालाय तुमचं. हम्म. तर अजून किती माल निघेल? अजून साधारणतः माझ्या अंदाजे 3-3.5 टन माल निघाय पाहिजे. म्हणजे एकूण 4 टन 10 गुंठ्यामध्ये तुम्ही माल काढणार आहेत आणि आणि साधारण भाव काय आहे आता सध्या? 40-50 रुपये. 40-50 रुपये म्हणजे भरपूर जवळ-जवळ 1.5 लाख रुपये त्याचे होतील अशी तुमची अपेक्षा आहे. म्हणजे 10 गुंठ्यामध्ये जर आपण 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न घेऊ शकतो, तर निश्चितपणाने तरुण शेतकऱ्यांनी या प्रयोगातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपणही फळबागेकडे वळालं पाहिजे. खरं तर आंबेगाव तालुक्यातील या काय भागामध्ये शेतकऱ्यांना शेतजमीन खूप मोठ्या प्रमाणावर नाही, गुंठेवारीमध्ये क्षेत्र आलेलं आहे. 1-2 एकर, 3 एकरच्या आसपासचे सगळे शेतकरी असल्यामुळं जर आपण 1 एकरची फळबाग केली, तर निश्चित आपलं त्याच्यातून उदरनिर्वाह होईलच, परंतु प्रगतीही होईल, असं माझं मत आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जे जे काही प्रयोग केलेले आहेत, तेही पुढे पाहणार आहोत. धन्यवाद आपण मला ही मुलाखत दिली त्याबद्दल प्रवीणराव आपले खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. खरं तर 10 गुंठ्यामध्ये पेरूची लागवड ही खूप छान लागवड प्रवीण मोडवे यांनी केलेली आहे. आपण पाहतोय की खूप फळं आलेली आहेत. पहा तुम्ही, हा तैवान पिंक नावाचा पेरू आहे आणि अनेक शेतकरी आता फळबागाकडे वळालेले आहेत, परंतु अजूनही आंबेगाव तालुक्यातील शेतकरी फळबागाकडे तितकासा आलेला नाही. म्हणून हा एक व्हिडिओ मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की छोट्या प्रमाणात आपण जर काम सुरू केलं तर त्याचं निश्चित मोठं स्वरूप आपल्याला पाहायला मिळू शकतं. हा फक्त एक प्रयोग आहे आणि प्रयोगातून सुद्धा जर 1.5-2 लाख रुपये उत्पन्न मिळणार असेल तर मग मुख्य व्यवसाय म्हणून फळबाग करायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे. आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि माती माऊली चॅनलला सबस्क्राईब करा. मी आपल्याच भागातील, ग्रामीण भागातील विविध पिकं असतील, विविध सण असतील, कीर्तन, कथा, ग्रामीण जीवन या विषयावर व्हिडिओ बनवत असतो आणि ते व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळावेत म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.